हे बघा, श्री गणेश HK मसाला मिल, हे ठाण्यातलं मोहम्मद फुले मार्केट, मोहम्मद अली रोड, महात्मा फुले मार्केट, सॉरी मोहम्मद अली रोड. आणि नंबर हा बघा, नंबर मी तुम्हाला झूम करून दाखवलेला आहे. आणि ही ठाण्यातली पुऱ्या मार्केटमधली ही एकच डंकावरची मशीन आहे असं याचं म्हणणं आहे. आता सध्या मिरची नाही आहे इथे, कारण आत्ताशी जस्ट जानेवारी एंडिंग चालू आहे आणि आता सुरुवात होईल. तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी ही डंकाची मशीन दाखवलेली आहे. सध्या मशीनवरच मिरची कुटली जाते. मिरची नाही टाकली का? अच्छा, भाव काय कुटायचा? 30 रुपये. हा, भाजून आणि कुटून देणार. कुटायचा वेगळा आहे, भाजायचा वेगळा. भाजायचा किती? भाजायचा किती आणि कुटायचा 30 रुपये. दोघांचे वेगवेगळे. ओके. आणि डंकावर 80 रुपये आहे. ओके. हे बघा, त्याचं पण भाजायचं वेगळं आहे. त्याचं काय आहे? ओके ओके ओके. म्हणजे भाजायचं आणि कुटायचे असे दोन्ही वेगवेगळे भाव आहेत. किती किलो मसाला ताई तुमचा? 4.5 किलो. आणि 4.5 किलोचे किती झाले? हे बघा, यांनी आगरी मसाला बनवलेला आहे 4.5 रुपये, 4.5 किलोचा. हा बघा, 1000 रुपयामध्ये 4.5 किलो आगरी मसाला. नमस्कार, मी आत्ता आलेली आहे ठाणा वेस्टला, आता मिरची मार्केटमध्ये. आणि इथे समोर तुम्ही बघताय, समोर बाजूलाच दादोजी स्टेडियम आहे आणि त्याच्या बाजूलाच मिरची मसाला मार्केट आहे ठाण्यातला. तर आपण आज मिरचीचे भाव काढूया. तुमचा हा मसाला आहे ताई? कुठून आलात तुम्ही? डोंबिवलीवरून आलात ठाणा मार्केटला. आणि किती किलो मिरची घेतली? 3.5 किलो घेतली. 3.5 किलो नुसती मिरची. आणि मसाला? 3.5 किलो. ओके. आणि बजेट कितपर्यंत गेलं? 1000 रुपयापर्यंत, 1200 पर्यंत गेलं सगळं ओव्हरऑल वाटून कुटून. 1200 मध्ये 3.5 किलो. ओके, बरं आहे मग. हो. हे बघा, आता हा 3.5 किलोचा म्हणजे मिरची किती थोडक्यात पडली? 2.5 किलो आणि अर्धा किलो गरम मसाला. ओके, ह्यांच्याकडेच. ओके ओके. बालाजी म्हणून महाराष्ट्र तिथून घेतला. ओके. हे बघा, ह्यांनी आत्ताच मिरची घेतलेली आहे आणि आज तो मसाला भाजला जातोय चांगल्या प्रकारे. आणि नंतर मग इथेच कुटला सुद्धा जाणार आहे. आणि सगळं वाटून घाटून सगळा ओव्हरऑल हा बजेट त्यांनी सांगितलेला आहे 1200 मध्ये 3.5 किलोचा मसाला होणार आहे. भाऊ, ही मिरची कशी आहे? 320 रुपये. कोणती आहे ही? बेडकी. बेडकी.
आणि ही पांडी 300. कोणती? पांडी पटना. पटना 300 रुपये आहे बघा. आणि काश्मीरी 360. 360 रुपये किलो है ना. ओके. आणि ही कोणती आहे? लवंगी कशी? 320 रुपये. हळकुंटा कसा आहे? 240 260. बघा हे 240 आहे आणि हे 260 रुपये आहे. तर अशा प्रकारे बघा तुम्हाला मसाला इथे वाटून पण भेटेल, जसं की आता इथं भाजला जातोय. आपके शॉप का नाम क्या है? शॉप का नाम क्या है? यश मसाला सेंटर. कौन सा? यश मसाला सेंटर. यश मसाला सेंटर. यस ना. अच्छा अच्छा, ये हे बघा SS मसाला सेंटर आहे बघा इथे. आपण हे बघा ह्या साईडला आपलं दादोजी स्टेडियम आहे आणि तिकडून मी आले इकडे आणि इकडून आत आले आणि ही सगळी गल्ली मसाला मार्केटचीच आहे. तर मला ह्या ताई भेटल्या ज्या डोंबिवलीतून आलेल्या आहेत आणि त्यांनी त्यांचा हा मसाला बनतो आहे. ये दूध रह गया है 15 किलो ना. हाँ तो लाइनें लगा रहे तो क्या करे बनेंगे, बोले क्या करे. मसाला बघा भाजून झालाय चांगल्यापैकी आणि तो आता वाटायला चालला आहे. दाखवलंय बघा SS मसाला सेंटर. हा नंबर आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. वेळ टायमिंग सगळं दिलेलं आहे. चला आपण पुढे जाऊया. नाव ताज मसाला सेंटर. हे बघा हे दुसरं शॉप आहे. जसं आपण इथून एंट्री करतो ना, समोर फायर ब्रिगेड आहे आणि तिथूनच एंट्री केल्यावर हे पहिलं शॉप लागतं. म्हणजे मी पहिलं दाखवलं ते वेगळं आणि आता हे दुसरं. तर आपण याचे भाव काढूया. राजा सांग ना मला त्या काश्मीरी मिरचीचा भाव सांग ना. काश्मीरी मिरची 320 रुपये किलो. 320 रुपये किलो. 320 रुपये. ही आहे ना 280 रुपये. ही कोणती आहे? लवंगी. लवंगी 280 रुपये किलो. ती पण लवंगीच आहे. हो 280 रुपये किलो. मसाला वाटून तुला माहिती आहे त्याचा काय भाव? मसाला वाटून समज 1 किलोचा मसाला बनवायचा आहे तो कितपर्यंत खर्च येईल? 500-550 पर्यंत. काय सगळं वाटून कुठून? मसाला टाकून मिरची सर्व आणि गरम मसाला सर्व टाकून सगळं वाटून 550 रुपये. शोर बोलतोस ना? चांगल्यावाला केले तर. अच्छा. वाला जे असते ते ना तुम्हाला 250 रुपये किलो. त्याचा आगरी मसाला असते ना 250-300 रुपये किलो असा. हा अच्छा. म्हणजे 1 किलो मिरची जर घेतली आणि त्याच्यामध्ये आपण जर थोडं गरम मसाला ऍड करून तू भाव सांगतोयस तो 500 रुपये. ओके
चला हे बघा, हे ताज मसाला सेंटर आहे. मी नंबर पण इथं वरती दिलेला आहे. तुम्हाला मी झूम करून दाखवते. हा बघा, या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हे बघा, इकडे मच्छी मार्केट आहे आणि हे सगळं ठाणा मार्केटच आहे. आणि इथून मग सगळे मसालेवाले चालू होतात. तुम्हाला लाईनीशीर. आता हे कुठलं आहे बघा, पप्पू मसालेवाले. आता बघा, आपण पप्पू मसालेवाले इकडे आलेले आहोत. KGN मसाला सेंटर. आणि आपण तिकडे जाऊन आता मसाल्याचा भाव काढूया. हा तयार मसाला कसा आहे? 150 रुपये पाव आणि 600 रुपये किलो हा तयार मसाला आहे. काय म्हणजे मिरचीचं सगळं हे बघा, हे मिरची हे लवंगी तिखटवाली, हे अशी 320 रुपये. हे बघा, हे पांडी आहे, लवंगी आहे, लवंगी मिरची आहे, 320 रुपये किलो आहे. ही पण पांडी आहे, ही 300 रुपये किलो आहे. बेडकी 350 आहे. शंकेश्वरी 300 है. काश्मीरी 400 रुपये किलो है. काश्मीरी 400 है. ही काश्मीरी आहे 400 रुपये किलो. परत आतमध्ये पण आहे चांगली क्वालिटी. हे बघा, ही 350 वाली है. लवंगी मिरची है. ही संकेश्वरी है 320 वाली है. हाँ 300. बेडकी 350 रुपये क्वालिटी आहे. ही 450 वाली आहे. म्हणजे याच्यामध्ये क्वालिटी आहे, याच्यामध्ये रेट होऊन जाणार, आपल्याला कन्सेशन होऊन जाणार. हां, याच्यामध्ये भाव होणार आहे, क्वालिटीमध्ये फरक येणार. हां, हलका भारी. मला 5 किलो मसाल्याचं सांगा. आता आपण मालवणी मसाला बनवला 5 किलोचा नॉर्मली, तर तुमच्या 2600 2700 पर्यंत बिल होतो. हां, घाटी मसाला घेतला तर हां 5 किलो पर्यंत. हां 5 किलो म्हणजे मिरच्या वगैरे मसाला धरून 5 किलो होणार. हां 5 किलो हो. वाटोचे वेगळे चार्ज आहे, वाटाचा माझा नाही आहे काही. खाली आम्ही जे मटेरियल देणार अखंड. घाटी मसाला घेतला ते 2200 2300 पर्यंत होतो. 3-3.5 किलो पर्यंत होतो तो 2200 2300 पर्यंत. 5 किलो घेतला ना ते तुमच्या 2600 2700 सांगितलं ना आपल्याला मी. हो हो सांगितलं, घाटी सांगितलं हो. आता आगरी मसाला घेतला तर त्या 1000ला 3.5 किलो 4 किलो 5 किलो पर्यंत पण आहे. पण त्याच्यामध्ये कसं क्वालिटी येते चांगला, एकदम बेस्ट क्वालिटी घेतला तर 3.5 किलो तुम्हाला 1000 रुपयामध्ये येणार. बेस्ट क्वालिटी, एकदम चांगला क्वालिटी, व्यवस्थित एकदम. आणि अदरवाइज मग थोडा कमी क्वालिटीचा 5 किलो मध्ये ते मग ते लो क्वालिटी येणार. म्हणजे त्याच्यात म्हणजे काय, त्याच्यात म्हणजे त्याच्यामध्ये गरम मसाल्याचा प्रमाण वगैरे कमी असतो, हलका होतो थोडासा. जे आहे ते क्वालिटी हलकी होणार. असं काय वाटायची किती? वाटाची 30 रुपीज आहेत, 30 रुपये किलो मागे घेतात. हां, भाज्याचे 30 आहेत ना, वाटाचे 30 रुपये. डंकावर की मशीन? डंक नाही, मशीनवरती. डंक नाही, डंकाचा चार्ज वेगळा आहे. डंकाच्या घाटी मसाल्याचे म्हणजे ते 100 रुपये किलो मागे 1 किलोचे. तुमच्याकडे आहे? आहे, ते पण आहे. डंक पण आहे, गिरण पण आहे. जे पाहिजे ते भेटेल आपल्याला. ओके, ठीक आहे ठीक आहे. चला, धन्यवाद, तुम्ही काफी माहिती दिली त्याबद्दल. थँक्यू. काय कन्सेशन होईल ना थोडंफार? होणार, जे हे तुम्ही आले ते कमी होणार, ते रेट कमी होणार. तर पाहिलं तुम्ही, तर अशा प्रकारे त्यांच्याकडे जो अख्खा गरम मसाला आहे तो सुद्धा A1 क्वालिटीचा आहे अगदी. हां, हे बघा, सगळे गरम मसाले जे आहेत अख्खे ते सगळे तुम्हाला A1 क्वालिटीचे भेटतील अगदी. काही त्याच्यामध्ये कचरा भेटणार नाही आहे. पूर्ण गॅरंटेड गरम मसाला आहे. तर नक्की विजिट करा या शॉपला जर तुम्हाला हे आवडलं असेल तर. चला आता आपण नेक्स्ट बघतोय एकवीरा मसाला मार्केट. आणि त्याच्यानंतर मग असं पुढे सगळे मसाला मार्केटच आहेत. तर आपण इथे पण भाव काढूया. हा लवंगी मिरची आहेत. ह्याचा रेट असं स्टार्टिंगपासून आहे ना 300 रुपये किलो आहे. आणि हायेस्टवाला घेतला ना तर तुम्हाला 350 पडणार. हां, आणि पांडी मिरची 300 रुपये आहेत. काश्मीरीमध्ये 4 क्वालिटी आहेत. एक बघा, हावाली घेतली ना, हावाली आपली 300 रुपये किलो आहेत. त्याच्यानंतर हावाली
ह्याचा रेट आहे आपला 400 रुपये किलो. हां. आणि हा हायेस्टवाली आहेत, अन्नीगिरी म्हणतं ना, अन्नागिरी मिरची, त्या आहेत 450 रुपये किलो, ओके. हायेस्टवाली क्वालिटी. 450 रुपये. आणि हा संकेश्वरी संदेश्वरी कशी आहे? 300 रुपये किलो आहेत. 300 रुपये. तू मला बेडगी दाखवलीस? नाही, अजून दाखवायचं. ओके. पांडी दाखवली आहेत, बेडगी दाखवायची. हे बघा, हा वाली बेडगी आहेत, ह्याचा रेट आहे 320 रुपये किलो आहेत. तसं आहे. त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत वेगळे. हां, सगळ्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत आपल्याकडे. ओके, ओके. एक मिरची मागं आहे ना 4 क्वालिटी आहेत प्रत्येक मिरची मागं. खोबरे 220 रुपये किलो आहेत. 220 रुपये किलो. कोणते राजापुरी? प्युअर राजापुरी आहेत. आणि आपल्याकडे आहे ना सगळे प्रकारचे मसाले बनवून भेटतात. मालवणी, आगरी, कोळी, घाटी, कोकणी, कोल्हापुरी, महाराष्ट्रीयन, मराठी, नंतर आपला काळा मसाला, कोल्हापुरी मसाला, सगळे प्रकारचे इथे बघा, सगळे प्रकारचे तुम्हाला मसाला. आपल्याकडे आहे ना होम डिलेवरी पण अवेलेबल आहे. लगेच तुम्हाला बनवून पण भेटणार आणि पोर्टरमध्ये पाठवून पण देणार. ओके ओके. आपलं धणेमध्ये पण आपल्याकडे 2 क्वालिटी आहेत. हा गावरान धणे म्हणतो याला, एक त्याला जुने धणे पण म्हणतं, गावरान आणि जुने. प्राईस याची आहे ना 160 रुपये किलो आहेत. हा वाला इंदोरी धणे आहेत आपले, त्याचा रेट असं 220 रुपये किलो आहेत. हा आपली फिलम सेलम हलद आहेत, ह्याचा रेट 240 रुपये आहे. आणि ह्याला गाठा हलद म्हणतं, ह्याचा रेट आपला 220 आहेत. रेडीमेड मालवणी घेतला ना त्याचा रेट असा 750 रुपये आहेत. आगरी 700 रुपये आहेत. मिक्स मसाला घेतला त्याचा रेट 650 रुपये आहेत. सगळं असं म्हणजे वेगवेगळा रेट आहेत तसं आहेत. इथे बघा आपल्याकडे असं सगळे प्रकारचे मसाले असं भेटणार तुम्हाला. आणि हा सगळे मसाले आम्ही स्वतःच बनवतो. डंका आहे. डंक पण आहे, चक्की पण आहे, दोघं आहेत. डंकाचा भाव काय आणि चक्कीचा काय भाव आहे? डंकाचा भाव आहेत ना, आपण तुम्ही भाजून आणले ना तर त्याचा रेट आहेत 80 रुपये. आणि असं कांदा कुटायचा कुटायचा काय 1 किलोचा का? हां 1 किलोचा 80 रुपये आहेत. 1 किलोचा 80 रुपये कुटून. हां. ओके. आणि आपला चक्कीमध्ये आहे ना पिसायचे 30 रुपये आहेत. 30 रुपये. म्हणजे डंकाचा भाव जास्त. हां, डंकाचं म्हणजे त्याच्यात वेळ पण जातं, त्याला परफेक्ट भाजून ते सगळी वस्तू आम्हाला करायला लागतं. तशी गोष्ट. तर पाहिलं तुम्ही, असे गरम अख्खे मसाले, फ्रेश मसाले सुद्धा तुम्हाला इथं भेटून जातील अगदी वाजवी दरामध्ये. जसं की इथे बघा, आता हे धणे आहेत ना, ही धणे पावडर कशी आहे? ही जिरा पावडर आहे. ओके. तर जिरा पावडर कसं आहे? जिरा पावडर हां 250 रुपये किलो आहे. 250 रुपये किलो. बघा असं वाटून सुद्धा तुम्हाला भेटेल. ही बघा, ही सगळी गल्ली तुम्हाला मसाला मार्केटचीच आहे जी भेटणार आहे. तुम्ही कुठल्याही शॉपमध्ये जाऊ शकता. ठाण्यातलं हे मसाला मार्केट आहे. तुमच्या शॉपचं नाव काय? FS शॉप नंबर आहे बघा हा. आणि एक मिनिट, मला पहिला हा मसाला बघू दे. हा कोणता मसाला आहे? काश्मीरी मिरची पावडर. कशी किलो? 600 रुपये KG हा ना. ओके. हळद कशी? 280 रुपये KG. आणि हळकुंट घ्यायचं झालं तर 240. आता मला या मिरचीचे भाव सांगा ना. काय? 320 काश्मीरी, शंकेश्वरी 280, 320 रुपये बेडगी. ओके. आणि ही 280 लवंगी. तर तुम्हाला भाव समजला? ठीक आहे. ओके, चला आपण पुढे जाऊया. हे बघा, HD मसाला सेंटर. हळकुंट कसं आहे? 220.
हे 240 आणि ते 260. हे बघा धण्याचे पण वेगवेगळी व्हरायटीज आहेत. ते धणे कसे भाऊ? 150, 160 आणि 180 केजीचा भाव आहे हा. हा घेतला मी ते. हे बघा HD मसाला सेंटर. आणि तुमच्याकडे वाटायचं म्हणजे एक मिनिट, डंकावरती ऐका ना, डंकावरचा भाव काय? आणि मी ह्याचा मशीनचा 60 रुपये किलो. कासम मसाला स्टोर पूर्ण मार्केट तुम्हाला मिरची मसाल्याचंच भेटेल. सगळीकडे थोडेफार भाव वेगवेगळे आहेत. कुठे डंका मिरची वाटून काटून ऑल ओव्हर त्याच्यातच भेटते, तर कुठे तुम्हाला त्याचे वेगळे पैसे पे करावे लागतील. ओके, न्यू महाराष्ट्र. काय नाही, मी बघते. हां बोला, तुमच्या शॉपचं नाव. नमस्कार. आमच्या दुकानचं नाव किंग मसाला सेंटर आणि आसिफ मसाला सेंटर. हे आमची 2 दुकाने आहेत. टोटल 3 गाले आहेत आमचे ह्या लाईनीमध्ये. तर आमच्याकडे तुम्हाला सगळे मसाले मिळणार. तुम्हाला मालवणी, आगरी, कोली, घाटी, CKP हे सगळे मसाले तुम्हाला भाजून दळून वगैरे सर्व आपली स्वतःची चक्की वगैरे आहे. आता सध्या मिरचीचे मसाल्यांचे भाव थोडेसे आहे ना डाऊन आहेत, त्याच्यामुळं मसाला तुम्हाला ना आगरी मसाला तुम्हाला एकदम स्पेशल घेणार तर काश्मीरी मिरची, बेडकी, शंकीशुरी अशा ह्या सगळ्या मिरच्या तुम्हाला टाकून मिळणार. तर तुम्हाला तो मसाला ना आगरी मसाला तुम्हाला स्पेशल पाहिजे असेल 1000चा 4 किलो आहे. बाकी 4 किलो मसाला मिळणार. आणि शिवाय दळायचे वेगळे लागणार. दळायला आणि भाजायचे असे 240 मिळून तुम्हाला 1240ला तुम्हाला 4 किलो मसाला स्पेशल मिळणार. आणि शिवाय तुम्हाला 5 किलो पण मिळणार. पण ते कसं आहे ना, ते हॉटेलवाल्याचा मसाला असतो, ते घेऊ नका कुणी पण. एक सांगतो, बाजारमध्ये लोक तुम्हाला खूप सांगणार 1000चा 6 किलो आहे, 1000चा 5 किलो आहे. पण 1000चा 5 किलो आणि 6 किलोमध्ये आहे ना माऊली कुठे मसाला दुकानावरती घेऊ नका, कारण ते मसाला एकदम बंडल असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम फेक देणार बांधून, काही पण राही जास्त देणार, बी देणार, म्हणजे कोणी पण. त्याच्यासाठी तुम्हाला चांगला मसाला जर आगली कोली जर बनवून घ्यायचा असेल तर तुम्हाला बघा मिरच्या पण चांगल्या भेटणार आहे. बघा एकदम सुक्या आपल्याकडे मिरच्या येणार. हे बघा हे पटना आहे, हे बेडकी बघा, हे अन्नीगिरी बेडकी बोलतात हिला. या अशा मिरच्या अन्नीगिरी वगैरे तुम्हाला असे कोण देणार नाही. एक गुजरातची मिरची आलेली आहे गोंधळगाव म्हणून. तर तिकडे तुम्हाला आहे ना मिरची ती तुम्हाला सस्ती मिळते. इकडे ह्या साईडला आपल्याला इकडे ह्या साईडला आहे. या इकडे इकडे ताई जरा बसा, 2 मिनटं बसा. हे बघा, तर हे आमचे कस्टमर आहेत. हे आमच्या हमेशेचे कस्टमर आहेत. बघा गेल्या वर्षी त्यांना आम्ही ऑफरनी आहे ना 5 किलो मसाला दिला होता. तर ते हे बघा यांना विचारा तुम्ही, एकदम 1 नंबर मसाला झाला. ते आता ह्यावेळी ते शोधत आले. तर माऊली ह्या टायमाला पण त्यांनी मसाला बांधलेला, कमीत कमी 5-5, 10-10 हजारचा मसाला बांध. त्यांच्याकडे विचारा त्यांना. आम्ही भिवंडीवरून आलो आहे. मी 15 किलो मसाला घेतला आणि 2 किलो हळद. गेल्या वर्षी पण इथेच कुटलेला, चांगला झालेला. हो आम्ही पण. आम्ही सर्व भिवंडीवरूनच आलेलो आहेत. सर्वांनी 15-15 किलो घेतलेले. आणि तुम्ही किती बनवलाय? मी 20 किलो घेतले. 20 किलो घेतले. 20 किलो मसाला इथून घेऊन चाललेले आहात. गेल्या वर्षी पण तेवढाच घेतलेला, यावर्षी पण तेवढाच. आणि वर्षभर मसाला कसा? चांगला 1 नंबर. म्हणून तर इथे आलोय. अच्छा, म्हणून परत दुकान शोधत आलो आम्ही परत. दुकानचं नाव पण किंग मसाला सेंटर आहे असं शोधत आहे. कस्टमरकडून तुम्हाला अगदी रिव्ह्यू भेटलेला आहे. तर आहे बघा आमच्याकडे बघा सगळे मसाले तुम्हाला आहे बघा एकदम होलसेल भावामध्ये तुम्हाला मिळणार. शिवाय वेलचीमध्ये हिरवी वेलची वगैरे सर्व मसाले, सगळ्या प्रकारचे मसाले मिरची तुम्हाला सर्व. जसे धण्यामध्ये बघा गावठी धणे आहेत, इंदुरी धणे आहेत. आता हे नवीन धणे चालू झालेले आहेत. अजून ग्रीन पाहिजे असतील तर आम्ही तुम्हाला होळीच्या नंतर एकदम ग्रीन, पण ते नवीन असतात, पण ते सुकवल्यानंतर काळे दिसणार, पण हे ओरिजिनल धणे आहेत. शिवाय तुम्हाला हळदी सांगतो बघा, ही शेळम हळदी आहे. ही शेळम ओरिजिनल हळदी, ही सेलम ओरिजिनल हळदी आहे. आणि ही राजापुरी हळदी आहे बघा.
हे राजापुरी हल्दी आहे, हे राजापुरी हल्दी आहे. शिवाय आता इकडे बघा, हे मसाल्यामध्ये तुम्हाला सांगतो, जसं आपल्याला जर मालवणी मसाला जर बनवायचा असेल, एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला जर 5 किलो मालवणी मसाला बनवायचा असेल तर 5 किलोला तुम्हाला आताच्या पिरियडमध्ये कमीत कमी तुम्हाला 3,500-4 हजारमध्ये एकदम स्पेशल मालवणी मसाला मिळणार. कारण मसाल्याचे रेट कसं आहे ना, मिरचीचे रेट कमी आहे, त्याच्यामुळं तुम्हाला मसाला मालवणी हा तुम्हाला 3,500-4 हजारमध्ये बनवून मिळणार. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला मालवणी मसाल्यामध्ये इकडे दाखवा मॅडम, हे बघा ही शंकेश्वरी असते. हे शंकेश्वरी मिरचीचं काय आहे ना, मेन कसं असतं, हे टेस्टसाठी असते शंकेश्वरी मिरची. त्याच्यासाठी तुम्हाला चवीला टेस्ट जर बनवायचा असेल तर ही शंकेश्वरी मिरची असते. ते शंकेश्वरी मिरचीने तुमचा मसाला टेस्टी बनतो. आणि ही बेडकी असते. आता हे बेडकीमध्ये बघा ही अन्नीगिरी बेडकी असते. हे लोक म्हणतात अहो ही बारकी मिरची आहे, बारकी, पण हिला कलर आहे ना, ह्याचा कलर लास्टपर्यंत तुमचा राहणार, वर्षानुवर्ष हा कलर तुम्हाला एंडपर्यंत राहणार. त्याच्यामध्ये बेडकी आहे. बेडकी बघा, ह्या बेडकी मिरची सर्व आहे ना, ही सर्व कर्नाटकची बेडकी आहे. हे कर्नाटकची सर्व टोटल बेडकी आहे. आणि जर तुम्ही जर अशी सस्त्यामध्ये जर घेणार तर तुम्हाला गोंधळगावची इकडे गुजरातची मिरची असते, ती तुम्हाला बेडकी 160 आहे, 140 आहे. तर हे अशा मिरच्या तुम्हाला ते मिळणार, पण ते सस्ते मिळणार. पण 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी तुमचा कलर डाऊन होऊन जाणार माऊली. त्याच्यासाठी रामकृष्णारी, त्याच्यासाठी तुम्हाला मसाला जर घ्यायचा असेल तर किंग मसाला सेंटर, महात्मा फुले मच्छी मार्केट, मसाला मार्केट, आणि ठाणा स्टेशनवरून फक्त आहे ना 9 मिनटं 10 मिनटाच्या अंतरावर मोहम्मद अली रोड आहे. आणि हे आपला मसाल्याचा दुकान आहे. ते आपले सेट उभे आहेत बघा तिकडे कॉर्नरला, तुम्हाला ते पाणी पितात ते आमचे सेट आहेत, ते बघा ते तिकडे आहेत. हे असे आमचे त्यांचे 3 गाळे आहेत इकडे. आणि आमची शिवाय मॅडम आपली चक्की पण आहे स्वतंत्र. बघा इकडे चक्की तुम्हाला लाईव्ह दिसते बघा, ही आपली स्वतःची चक्की आहे. हे नॅशनल चक्की म्हणून आहे. याचा आम्ही इकडे तुम्हाला बनवून देणार, डायरेक्ट चक्कीवरती घेऊन जाणार आणि तिकडे तुम्हाला दळून मिळणार. हे मसाले आपले स्वतःचं आहे, असं म्हणजे सांगणार ना बाबा ही दुसऱ्याची चक्की म्हणून नाही, हे स्वतःची चक्की आहे. आणि हे स्वतःचे पण 3 गाळे आहेत. हां, धन्यवाद. रामकृष्ण हरी. ओके, तर चला आपण आता नेक्स्ट बघूया संजेरी मसाला सेंटर. आणि आता आपण इथे सुद्धा भाव काढूया आपण. ह्यांच्याकडे काय भाव चालू आहे, डंकाचा काय भाव आहे तो पण आपण पाहूया. ही लोंगी मिरची आहे, ती काश्मीरी आहे. आपल्याकडे 1000ला 5 किलो आहे, 6 किलो आहे. जसं पाहिजे टेस्टनुसार आम्ही बनवून देतो पूर्ण चांगल्या पद्धतीने. आणि पूर्ण दळून बिळून तुम्हाला भाजून पण भेटेल आपल्याकडे. जसं पाहिजे तसं टेस्टच्या अकॉर्डिंग भेटेल तुम्हाला. मला भाव सांगा ना मिरचीचे. भाव 250, 300, 200 जसं पाहिजे तसं भेटेल तुम्हाला. याचा 250. कोणती आहे? ती लोंगी मिरची आहे. लवंग. ही काश्मीरी 300 रुपये किलो. 300 रुपये काश्मीरी. हां, ही ही बेडकी आहे, बेडगी कशी? 250 रुपये किलो. 250 रुपये. ही देटवाली आहे, डेटवाली 230, 240, 250 जसं पाहिजे तसं आहे त्यात. ही ही काश्मीरी आहे. काश्मीर. हो. मग तुमच्याकडे 5 किलो मिरची मसाला बनवून घ्यायचा असेल तर काय तुम्ही कसं रेट लावाल? आम्ही 1000चा आमचा पॅकेज असतो. 1000चं पॅकेज आहे 1000चा 5 किलो. 1000चा 5 किलो. 5 किलो कोणता? आगरी मसाला. आगरी मसाला. आगरी मसाला. आणि आगरी म्हणजेच घाटी ना? हां, नाही. मग घाटी कसा? घाटी वेगळा आपल्याकडे बनलेला असतो. आणि घाटी मसाल्याचं एक वेगळी पद्धत असते की ज्यात मसाले तुम्ही तुमच्या प्रमाणाने सांगतात, नाहीतर आमच्या अंगावर देतात, जेथे आमच्या मसाल्याचे प्रमाण आणि लिहून तुम्हाला फायनल रेट सांगून आम्ही दळून देतो तुम्हाला. ओके, अच्छा. आणि कोकणी मसाला? कोकणी पण आम्ही सेमच करतो. जसं मला कोकणी रेट सांगितलं तर बरं होतं. ते असं अंदाज आहे, अंदाज. मला माहिती आहे रेट फिक्स नसतात. हो. हा ना? ओके. तर मला घाटी मसाल्याचा रेट काय? तर मला घाटी मसाल्याचा प्राइस काय? घाटी मसाला 500 रुपये किलो आहे. हा रेट दररोज एकच नाही राहणार. कधी मसाले वाढले तर त्यांचाही रेट वेगळं होतो. आता हा जानेवारी महिन्याचा रेट. हो, जानेवारी महिन्याचा. आता फेब्रुवारी सेल झाली तर रेट पण. कोकणी मसाला? कोकणी मसाला 400 रुपये. 400. 400 तुमचे स्वतःचे डंक आहे? हो, आमचे स्वतःचे पण आहे. ओके. आणि त्याचा भाव काय आहे? डंकाचा भाव काय? डंकाचे 70-80. आणि ह्याचा? चक्कीचा 30 रुपये किलो. दळायचे 30 रुपये किलो भाजायचे. अच्छा. तर हे बघा हे शॉप आहे संजीरी ना? संजरी मसाला. संजीरी मसाला सेंटर शॉप आहे. हे आपल्या पूर्ण इथपर्यंत आपली शॉप जरा दाखवून घ्या. या मसाला मार्केटमध्ये आपली सेकंड लार्जेस्ट शॉप आहे. ही शॉप पूर्ण आपल्या लय जुनी शॉप आहे. 30-40 वर्ष झाले आपले. लोक आता पण 28-30 वर्षापासून ग्राहक आपले संघ जुळलेले आहे. अजून पण लांबून येतात आपल्याकडे कस्टमर. फोन मालवणी मसाला भेटतो?
घरपोच पण भेटतो. मोठा ऑर्डर असला घरपोच पण भेटतो आपल्याला. तर बघितलं हे असं हे संजेरी मसाला मार्केट हे 20, 22, 25 वर्षापासून हे शॉप कार्यरत आहे. अगदी मसाला वाटून घाटून इथे भेटला जातो. आणि हे बघा इथे असं एका म्हणजे 10 ते 15 मिनटामध्ये तुम्हाला मसाला दळून भेटेल. आणि चला आपण आता पुढे जाऊया. आम्ही कोपरखेर देऊन आली मी. 1000 रुपयाचा 4 किलो स्पेशल मसाला आहे आणि आगरी मसाला. हां आगरी. त्याच्यात थोडंसं गरम मसाला घेतलाय. हां 1000 रुपयाचा 5 किलो पण मिळतोय. पण तो आडा तिडा आपल्या घर आपल्याला पाहिजे म्हणून 4 किलो स्पेशल मसाला घेतलेला आहे मी. हां मिरची तिथूनच घेतली. तिथूनच सगळा कुट केला आम्ही. आणि नाही तिकडून. जय महाराष्ट्र. नक्कीच या भेट द्यायला या दुकानाला. तर बघा हे सगळे लोक वाटायलाच आलेले आहेत, म्हणजे मिरच्या घेऊन आलेली आहेत ती. ताई तुमची मिरची किती किलो आहे? हा 4 किलो आहे 1000ला. 4 किलो. कोणता मसाला बनवताय? आगरी उमेर. आगरी मसाला. बजेट काय झालं? बजेट 1000 रुपये. 1000 रुपये. कुटाचे वेगळे घेतले, भाजायचे वेगळे. आम्ही खिडकाली गाव. 4 किलो. 1250 मध्ये झाला. आगरी मसाला. चला आता फायनल मी लास्ट शॉप बघते जे नुरानी मसाला मार्केट आहे आणि इकडे महिरा मसाला मार्केट आहे. तर आपण इकडे पण बघूया मिरचींचे भाव काय आहेत ते. आणि या साईडला सुद्धा डंका आहे, कारण हा जो महिरा मसाला आर्ट आहे ना याचा मी मागच्या वर्षी पण व्हिडिओ बनवला होता, जो 1200 मध्ये 5 किलो मसाला बनलेला होता. हे बघा महिरा मसाला आर्ट. आगरी मसाला है 1000 का 4 किलो, 1200 का 5 किलो, गारंटी वाला आएगा. कूटने का पैसा अलग लगेगा. उसका 30 रुपये किलो चार्ज लगेगा. उसका अलग से चार्ज. ये कौन सी मिर्ची है? ये रेशम पट्टी है, 500 रुपये किलो आएगी. 500 रुपये केजी. 500 रुपये केजी आएगा. और ये काश्मीरी है 400 रुपये केजी आएगी. हाँ गारंटी वाला आएगा. और ये बेड की मिर्ची है 300 रुपये किलो. ये कशी? बेड की मिर्ची 300 रुपये किलो. 300 रुपये. हाँ ये वाली है 250 रुपये किलो. कौन सा नाम क्या है? ये बेड की है, ये 250 रुपये. हाँ बस फर्क अलग है. हाँ फर्क है, क्वालिटी में फर्क रहता है. क्वालिटी में फर्क है. और ये संकेश्वरी है, ये 280 रुपये किलो है. पटना. और ये पटना मिर्ची है, ये 280 रुपये किलो आएगी. और ये लौंगी मिर्ची है, ये 300 रुपये किलो है. 300 रुपये केजी. 300 रुपये केजी. यहाँ पे. हाँ, ये और ये वाला आएगा 260 रुपये केजी. लौंगी मिर्ची. लवंगी. हाँ. और ये देखो ये आएगा पटना. हाँ ये कलर वाला आएगा, इसमें कलर भी आएगा और तीखा भी आएगा, दोनों आएगा. ये 250 रुपये के 300 रुपये किलो आएगा. 250 रुपये. 300. 300. हाँ. उसके बाद ये हल्दी है, सेलम हल्दी आएगा, ये 240 रुपये किलो. ये इंदौरी दानी आएगा, इंदौरी, ये 200 रुपये किलो आएगा. इंदौरी दानी आपने ये राजापुरी है 200 रुपये किलो. हाँ ये सेलम है. और
सेलम आएगा 260 रुपये किलो, गारंटी वाला आएगा ये। हाँ 220 रुपये किलो आएगा ये, 220 रुपये किलो आएगा। ये मीडियम क्वालिटी है, ये भारी क्वालिटी है 260। और वैसे भी गरम मसाले, गरम मसाला है ना, ये देखो ऐसा बना के देंगे आपको गारंटी वाला। हाँ ये 300 रुपये पाव किलो है, आपको 250 रुपये पाव लगा देंगे। सब मिक्स आएगा, इसमें धनिया नहीं आएगा, बगैर धनिया वाला आएगा। हाँ धनिया वाला लेंगे ना तो 200 रुपये पाव किलो आएगा। हाँ सब अपना गारंटी वाला मसाला सब आएगा। हाँ तर पाहिलं तुम्ही, तर असा होता हा ठाण्यातला मसाला मार्केट, जो आपल्या दादोजी स्टेडियमपासून अगदी जवळच आहे। तुम्ही बाहेरून येणार असाल, ठाण्याच्या बाहेरून जर येणार असाल तर ठाणा स्टेशनवरून अगदी वॉकेबल डिस्टन्स आहे। तुम्ही अगदी ठाणा मार्केट फिरत फिरत कुणालाही विचारलं की बाबा मिरची मसाला मार्केट कुठे आहे, कोणी सांगेल। रिक्षा करायची काही गरज नाही आहे। आता दुसरी गोष्ट, जेवढं काही मी तुम्हाला ऑल ओव्हर सगळं काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि हे भाव जे मिरचीचे आहेत ते या जानेवारी महिन्यातले आहेत। हे भाव काय फिक्स नसतात, तुम्हालाही माहिती आहे। रेट जसं मार्च फेब्रुवारी मे महिना येईल, मिरची जशी महाग होईल तसं मसाल्याचा भावही कमी जास्त होतच राहणार आहे। पण तुम्हाला आत्ता सध्या कमीत कमी प्राईजमध्ये जर मसाला करून घ्यायचा असेल तर आत्ताचा जो टाईम आहे, तो पिरियड आहे, तो खूपच छान आहे। तुम्ही या जानेवारीच्या या किंवा फेब्रुवारीच्या 1-2 तारखेपर्यंत मसाला बनवून घेऊ शकता, कारण आता गर्दी कमी आहे, तुम्हाला तुमचं काम फटाफट होईल, लाईन लावायची गरज नाही आहे, आणि दुकानदार पण फ्री आहे जे तुम्हाला सगळे व्हरायटीज दाखवू शकतात। नंतर इथे एवढी गर्दी होते ना की तुम्हाला ते दाखवायला त्यांना टाईम पण नसतो। म्हणून चला, तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।